नमस्कार, मी निशा स्वागत करते तुमचं आपल्या घरगुती भोजन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत आषाढी एकादशी विशेष साबुदाण्याची खीर। तर नेहमीच साबुदाण्याची खिचडी किंवा अन्य तळलेले पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असेल तर ही साबुदाण्याची खीर नक्की बनवून पहा। अगदी मोत्यासारखी फुगलेली तसेच अजिबात चिकट न होणारी ही साबुदाण्याची खीर नक्की बनवून पाहू। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। 1 ग्लास पाणी ओतून हा साबुदाणा आपण स्वच्छ धुवून घेऊ। साबुदाणा धुवून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून हा साबुदाणा आपल्याला अर्धा तासांकरिता असाच भिजायला ठेवायचा आहे। अर्ध्या तासानंतर तुम्ही इथे पाहू शकता साबुदाणा जरासा भिजलेला आहे आणि त्याने पाणी देखील शोषून घेतलं। आता आपण यातलं संपूर्ण पाणी काढून टाकूया आणि यावरती एक प्लेट झाकून 7 ते 8 तासांकरता हा साबुदाणा भिजत घालायचा आहे किंवा रात्रभर जरी भिजायला घातला तरी चालतो। तरी ते साबुदाणा अगदी मऊ मोत्यासारखा मोकळा असा भिजून तयार झालेला आहे। आता खीर बनवायला घेऊया। त्याकरिता कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये टाकायचे आहे 1 चमचा तूप। तूप गरम झालं की त्यामध्ये आपण बदामाचे काप घालून हे छान असे लालसर होईपर्यंत तळून घेऊ। तुम्ही इथे इतर ड्रायफ्रूट्स देखील वापरू शकता। छान असे हे लालसर असे बदाम फ्राय झाले की आपण याला काढून घेऊया। बदाम काढून घेतले। आता यामध्ये आपण टाकूया दूध। तर मी इथे 1 ग्लास दूध आणि 1 ग्लास पाणी समप्रमाणात घेतलेले आहे आणि ते गरम करून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये घालायची आहे साखर। तर मी इथे मोठे 4 चमचे साखर वापरलेली आहे आणि व्यवस्थित असे साखर विरघळून घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे साखर वापरू शकता। दुधाला उकळी आलेली आहे। आता आपण यामध्ये घालूया भिजवलेला साबुदाणा। सर्व साबुदाणा यामध्ये टाकून घेऊ आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। मी यामध्ये 1 ग्लास पाणी आणि 1 ग्लास दूध वापरलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट दूधही वापरू शकता। चला छान असं मिक्स करून घेतलं। आता आपण यामध्ये घालूया वेलची पावडर। तर वेलची पावडर बनवण्याकरता मी थोडीशी साखर घालून ती बनवून घेतली, म्हणजेच वेलची छान अशी वाटली जाते। वेलची पावडर घालून झाली की आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। छान असे मिक्स करून घेतलेले आहे। गॅस मध्यम असा ठेवून आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे। तर हा पांढरा साबुदाणा अगदी ट्रान्सपॅरंट असा होईपर्यंत ही खीर आपल्याला शिजवून घ्यायची आहे। गॅस मध्यम ठेवायचा म्हणजे खीर छान अशी शिजली जाते। जर तुम्ही साबुदाणा व्यवस्थित असा मोकळा भिजवून घेतला की खीर बिलकुल चिकट होत नाही आणि अगदी मोत्यासारखा हा साबुदाणा फुगतो। तर इथे छान असा हा साबुदाणा फुगलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि हा साबुदाणा अगदी दिसायला देखील ट्रान्सपॅरंट झालेला आहे, म्हणजे साबुदाणा हा व्यवस्थित आणि परफेक्ट शिजलेला आहे। चला तर आता आपण यामध्ये घालूया जे आपण ड्रायफ्रूट्स म्हणजे बदाम तळून घेतले होते ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घेऊया। तयार आहे आपली उपवासाची साबुदाणा खीर। बिलकुलही चिकट झालेली नाही आणि तसेच साबुदाणा देखील मस्त असा फुगलेला आहे। तर या आषाढी एकादशीला ही खीर नक्की बनवून पहा। त्याचबरोबर तुम्हाला हा आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनवर देखील प्रेस करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येत राहतील। चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये।